वहिनी, काय ताई, जरा यांच्यासाठी मिरचीचे आणि आलूची भजी करा की. बरं ताई. वहिनी, बोला की ताई, काय म्हणता? भजी नुसते खायला चांगले वाटणार नाहीत ना, जरा मिरच्या तळवा त्याच्यासोबत आणि गरमागरम मलाई टाकून चहा बनवा कडक अशी. बरं ताई. आणि हो वहिनी, जरा लवकर पटापटा हात चालवा. किती काम करू देवा मी, मला सकाळपासून 1 मिनिट सुद्धा बसायला वेळ भेटला नाही. आताच तर नुसतं सगळं साफसफाई करून किचन सगळं आवरून आता जावं म्हणलं, जरासं बाहेर बसावं म्हणलं तर लगेच फरमाईश झाली सुरू. आता नंद्याच्या नवऱ्याची फरमाईश म्हणजे करावं तर लागलच ना. पाहुणी होता आमच्या घरातली, नाही म्हणून कुठं तोंडावर पडू. पण यांचा खायचा टाइम टेबल तरी बराबर आहे का? केव्हा काही खातो म्हणायले तर कधी यांना रात्री 12 वाजता मॅगी खावा वाटते, आणि काल तर सकाळी सकाळी 6 वाजता यांना भूक लागली होती. इतक्या सकाळी सकाळी कोण स्वयंपाक बनवणार बरं? मी तर नुसती कंटाळून गेले रे देवा. मीनाक्षी, स्वयंपाक तर झाला होता की, आता काय बनवायली? आई, ते दादासाठी आलूची आणि मिरचीची भजी बनवायला सांगितली तर ते बनवत होते. जावई बापूसाठी का? हो ना आई. बरं ठीक आहे मग मीनाक्षी, बनव तू भजी, आता तुला कुठं परेशान करू. पण आई, आता या टायमाला किचनमध्ये कसं काय आल्या होत्या सांगा की. अगं मीनाक्षी, मी तुला चहा सांगायला आले होते की माझ्या नावचा जरासा चहा टाक म्हणून. पण आता तू भजे करायली म्हणलं वेळ जाते आणि विनाकारण मी कशाला परेशान करू. जाऊ दे, सांच्या पारी करून पिते मी, तू कर आपलं. आई, मी चहा बनवणारच होते, भज्यासोबत चहा पण सांगितलाय. तुम्ही काय करा, तुमच्या रूममध्ये जाऊन बसा, मी चहा बनवते आणि तुमच्याकडे घेऊन येते. ठीक आहे मीनाक्षी, बनव मग. हो ग रश्मी, आज तुझ्या वहिनीचं मन नव्हतं वाटायला भजी बनवायचं, नाही का? काय झालं हो? अरे काही झालं नाही, पण पहिल्यासारखे भजी झाले नव्हते. त्या दिवशी बघ किती टेस्टी झाले होते, आज बिलकुलच टेस्ट नाही बघ भज्यामध्ये. बरोबर बोलताय तुम्ही. बघितलं का तुम्ही कशी आहे माझी वहिनी? मनातच नाही ना काही करायचं, म्हणून तर असं करत आहे ना. सगळे काम चुकीचे करते, कोणतंच तर चांगलं काम करत नाही. काय काम आहे हिला दुसरं? नुसतं घरात बसून राहते, माझ्या बापाचा आणि माझ्या भावाचा पैसा जे म्हणलं ते शॉपिंग करत राहते. अरे जाऊ दे रश्मी, काही होत नाही. एक काम कर, संध्याकाळच्याला माझ्यासाठी मंचुरियन भेल आणि मंचुरियन करायला सांग. आणि हो, रात्री आज मॅच आहे बरं का, तर ते तुमचे सास भाऊचे सिरियल आणि तुमच्या ते भावाच्या ते तुझ्या लेकरं त्याला टीव्ही पुढं कार्टून बिटून लावून देशील, तसं काही करू नको. असं कसं बोलताय तुम्ही? तुमचं घर, तुमची टीव्ही, तुम्हाला जे बघायचंय ते बिनधास्त लावून बघा, आमचं काही टेन्शन घेऊ नका. शेवटी तुम्ही या घरचे जावई आहात, जावई. पण तू काही पण म्हण हा रश्मी, सासरवाडीत येऊन राहण्याची मजाच वेगळी. मला इथं येऊन असं वाटतंय की मीच या घरचा मालक आहे काय की. हो मग, हे घर तर तुमचंच ना, शेवटी या घरचे जावई तुम्ही. बरं रश्मी, संध्याकाळच्याला तर मंचुरियन भेल तर होणारच आहे. आता एक काम कर, जा त्या वहिनीला माझ्यासाठी एक गरमागरम कॉफी बनवायला सांग. हे असा कसं जावई माझा, हे तर स्वतःच्या घरी जायचा विचारच करत नाहीयेत. अरे कोणताही जावई 1-2 दिवसासाठी चांगला वाटतो, पण यांना तर आज पूर्ण 15 दिवस झालेत. आणि यांचे आई वडील तेव्हाच तर आम्हाला चुकीचं समजतात, आणि समजणार पण काऊन नाहीत. हे आपला काम धंदा नोकरी सोडून इथं सासरवाडीत येऊन बसलेत. काय करू मी? हे नातच असं आहे की मी काही बोलू पण शकत नाही. आणि माझी ही पोरगी, ही पण तर अशीच आहे, स्वतःच्या सासरी जायचं नावच घेत नाही पोरगी. 2 वर्ष व्हायला आलेत लग्नाला, पण 10 दिवस तर सासरी थांबली नाही बरोबर आपल्या घरी. हिच्या अशा वागण्यामुळं हिची सासू मला जरासे पसंत करत नाही. हिच्या सासूच्या बोलण्यावरूनच कळते की किती नाराज आहेत ते आमच्यावर. आणि खरं बघायला गेलं तर होणार काऊन नाही, ते पण विचार करत असतील ना की कसे संस्कार दिले मी माझ्या पोरीला. आणि हे जावई, यांना तर कोणतं टेन्शनच नाही, आई वडिलांचं तर काही वाटतच नाही. यांचं काय करू मी? रश्मी, तू जाय किचन मध्ये आणि वहिनीला सांग आतापासून लागा म्हणाव मंचुरियन बनवण्यासाठी. लय उशीर होऊ नये, शेवटी मी या घरचा जावई आहे, जावई. हे तुझ्या वहिनीला कळायला पाहिजे की मी या घरचा जावई असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी वेळेच्या आधी पाहिजे. कसं बोलताय तुम्ही? अरे मी आता जाते वहिनीला सांगते, तुम्ही जे बोलसाल ना, तुम्ही जे म्हणसाल ना तेच होणार. तुम्ही मला फक्त सांगत जा. हॅलो मीनाक्षी,
बाई सकाळपासून तुला किती कॉल केले ग, ना तू फोन केलास ना माझा उचललास. काय झाला, लय कामात बिझी हास की काय? आई तुला तर माहीतच आहे की नंदबाईचा नवरा आलेला आहे. आलेलं तरी कसं म्हणू आई, ते तर इथंच राहतात. आज तर आई सकाळपासून टाइमच नाही भेटला. पहिले स्वयंपाक बनवला, नंतर नंदबाईच्या मिस्टरांना भजे करून दिले, आलूचे मिरचीचे, मलाईवाली चहा. नंतर सगळे घरातले भांडे घासले, किचनची साफसफाई केली. कपडे एवढे मोठे पडले होते ते धुवून टाकले. सगळे घरातले एवढे इथून तिथून सगळे कपडे पसरले होते ते आवरावरी केली. हॉलमध्ये पसारा पडला होता ती आवरला. आता इकडे येऊन बसले बघ बेडरूममध्ये माझ्या. असं वाटायला आता 10-15 मिनिटं झोपू काय की. आई एवढे कामं करून नुसती कंबर दुखायली आहे माझी. वहिनी, ओ वहिनी, हे बघा यांना तर काही कामच नाही, सगळा दिवस त्या फोनमध्येच. बरं आई मी तुला थोड्या वेळानं कॉल करते. काय झालं ताई, काय काम होतं का? रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवताय? ताई तुम्हाला तर माहित आहे की रात्री आपल्या इकडे वरण करतात, तर मी तेच बनवणार आहे जे रोज बनवतो ते रात्रीच्या टायमाला. वहिनी तुम्ही जे रोज बनवता ना ते फक्त तुमच्यासाठी स्वतःसाठी बनवा. यांच्यासाठी रात्रीच्याला मंचुरियन आणि मंचुरियन भेल बनवा. ताई मी हे रोज रोज किती दिवस असं बनवणार, आणि हे तुम्हालाही माहित आहे की असं रोज रोज तळवलेले पदार्थ खाल्ल्यानं तब्येत खराब होते म्हणून. आणि त्यांच्या तर 12-15 दिवसापासून असंच खाण्यात यायले तळवलेलं. ताई बोलायला गेलं तर खरं सांगते बघा, मला आता मी थकली बघा हे करून करून. आता माझ्यानं रोज रोज होणार नाही गड्या. डाळ भाजी चपाती लोणचं हे खाणं बी तर जरुरी आहे. वहिनी तुम्हाला माहित आहे ना हे घरची जावई आहेत ते. तुमच्या इथं जावयाची इज्जत करत नसतील, पण आमच्या इथं करतात. रात्रीला भेल झालीच पाहिजे आणि मंचुरियन. जा आतापासून तयारीला लागा, रात्री उशीर झाला नाही पाहिजे. भाज्या बिज्या कापून घ्या जा, वेळेवर स्वयंपाक झाला पाहिजे सगळा. आताच तर सगळे घरातले कामं करून बसले होते, विचार केला थोडासा आराम तरी करू काय की. अरे ताईच्या सासूचा फोन. नमस्ते काकू. हा बेटा नमस्ते. बाई मी याच्यासाठी फोन केला, म्हणलं तुझी ननंद कशी आहे आता? काकू ताई आणि दादा दोघे चांगले आहेत. तुम्हाला काही बोलायचंय का? देऊ का फोन नेऊन? हो ग बाई काय सांगू तुला, माझी तब्येत लय खराब झाली. अगं मी किती कॉल केले ग तुझ्या नंदपाशी, एकही कॉल उचलना झाली माझा ती. मी किती वेळा तरी कॉल केला दोघापाशी, पण दोघंही उचलना झाले. तर माझी तब्येत खूप खराब आहे ग बाई. बाई मी हात जोडून विनंती करते ग, माझ्या सुनेला आणि माझ्या लेकाला पाठवून दे माय आमच्या घरी. माझी तब्येत बिलकुल बरोबर नाही ग. काकू पण मी कशी पाठवणार हो त्यांना, असं कसं? हां काकू मी जर ताईला असं बोलले तर त्यांना किती राग येईल माझा, किती बोलतील मला आलटून पलटून. मी कसं बोलणार असं? बाई मला सांग बरं, किती दिवस अशी माहेरात पडून राहणार ती? तिला दुसरं कोण समजून सांगणार बरं? बरं मला सांग, तू तुझ्या माहेरात जाऊन इतके इतके दिवस थांबतीस का, राहतीस का बरं, जे की तू तुझ्या नंदला थांबून ठेवतीस? अरे तिला विचारा, तिनं का लग्न माहेरात राहायसाठी केलं होतं की काय? बाई तू तुझ्या सासू सासऱ्याला काहीतरी शिकव, थोडी तरी अक्कल आहे का म्हणाव लेकीला? तिला काहीतरी शिकवा म्हणाव, सासरी पण राहायचं असते ती. बाई मी खूप परेशान आहे ग, लय दुःखी आहे. पाठव तू तुझ्या नंदेला. कुणाचा फोन आहे रश्मी? आई ताईच्या सासूचा फोन होता. काय झालं, काय बोलल्या त्या? सगळं काय बरं आहे ना? आई त्यांची तब्येत खूप खराब आहे. ते बोलत होते की त्यांच्या सुनेला आणि त्यांच्या लेकाला लवकर घरी पाठवून द्या म्हणून. आई मी जर ताईला काही बोलायला गेले तर माझ्यावरच रागावतील. तुम्हीच ताईला काहीतरी बोला. बरं मीच बोलते. कोण बोललं या आई तुला माझ्या सासूची तब्येत खराब आहे म्हणून? कोण बोललं त्यांना? काही तब्येत बिब्येत खराब नाही ताईची. अगं बाई कोणी बोललं नाही त्यांना, तुझ्या वहिनीपाशी फोन आला होता ताईचा. तुझं आज बोलणं झालं का त्यांच्या सोबत? फोन करून विचार बरं बाई त्यांना. रश्मी बाई तुला तुझ्या घरी जाऊन तुझ्या सासूचं दुःख सुख बघावं लागेल की नाही? भरपूर दिवस झालेत ना ग बाई तुला इथे येऊन. आता जा बरं सासरी. तू स्वतः विचार कर, त्यांचं एक पोरग आहे आणि ते बी तुझ्यासोबत इथेच राहतात जास्त. तर तू विचार करून तर बघ त्यांना किती वाईट वाटत असेल. अगं बाई तुझं तरी हे माहेर आहे, पण जावयाला स्वतःच्या घरी जावं लागेल की नाही
त्याच्या आई वडिलांचं बघावं लागेल की नाही त्यांना. आई, तू सासू असून जावयासाठी असं बोलायली? तू असं बोलायलीस म्हणजे उद्या वहिनी पण असंच बोलणार. मला तरी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती आई. जर तुला माझ्या आणि माझ्या नवऱ्यामुळे लय त्रास होत असेल ना, तर उद्याच्या उद्या जातो आम्ही इथून दोघं पण. बाई, तू लय लवकर रागात येतीस. माझा हे बोलण्याचा अर्थ नव्हता. एवढा राग राग करत जाऊ नको. आई, तू ना सरळ सरळ मला बोललीस की मी माझ्या सासरी जाऊ. अजून काय अर्थ काढू मी याचा? आणि मी काय सासू सासऱ्याचं काम करायसाठी पैदा झाले की काय? माझं का लग्न त्याच्यासाठी केलं होतं की काय तिथं? हो रश्मी, आता तुझे सासू सासरे म्हातारे झालेत. तुझं कर्तव्य आहे ते त्यांचं सुखदुःख करणं. उद्या आम्ही म्हातारे कोथारे झालो, तुझ्या दादाचं आणि तुझ्या वहिनीचं बी काम आहे की नाही आम्हाला सांभाळण्याचं. ठीक आहे आई, मला सगळं समजलं. तुला मला इथून हाकलून द्यायचंय ना? मी उद्याच्या उद्या इथून निघून जाईल. रे देवा, माझ्या पोरीला कधी अक्कल येईल रे बापा. हिला कसं समजत नसल, हिला कसं कळना झालंय की हे दोन दोन कुटुंबांना खराब करत आहे. हिला तर हे कळना झालंय. आता तरी हिचे भाऊ वहिनी काही बोलत नाहीत, पण किती दिवस हिचे नीच्या नवऱ्याचे नखरे सहन करतील? कसं जीवन जगल रे बापा माझी ही पोरगी. आणि जावई, त्यांना तर त्यांच्या मायबापाची बिलकुल काळजी नाही ना कामधंद्याची. ते सगळं सोडून इथं येऊन बसले तिच्या सोबत. माहित नाही कधी समजल माझ्या पोरीला. आहो आई, असं किती दिवस दुखी बसून राहणार? ताई त्यांच्या सासर घरी तर गेल्यात ना. बाई, लेक आपल्या घरी हसून खेळून जेव्हा जाते ना, तेव्हाच चांगलं वाटते ग. पण ती रागात गेली मनात नसताना पण. मला राहून राहून असं वाटायले मी माझ्या पोरीला घरातून हाकलून लावलं काय की. आई, तुम्ही असं कसा विचार करायला? आई, त्यांच्या सासूची खूप तब्येत खराब होती. त्यांचा तर फोन आला होता की जर त्या दिवशी तुम्ही रागात काही बोलल्या नसत्या तर त्या गेल्याच नसत्या. आणि आई, जेव्हा त्या इथं होत्या तुम्ही किती परेशान होत्या, किती टेन्शनमध्ये होत्या. कदाचित तुझं बरोबर आहे ग बाई. रश्मी इथं खूप दिवसापासून होती ना, त्याच्यामुळं तिची सवय झाली ग. पण हे पण खरं आहे की जोपर्यंत ती सासर घरी राहत नाही ना, तोपर्यंत तिला प्रेमाची आणि आपुलकीची किंमत कळणार नाही ना. कधी त्या कुटुंबांना आपलं समजल. हो ना आई? आई, ए आई. अरे बापरे, ही तर रश्मीची आवाज आहे. ही आताच तर गेली होती, एवढ्या लवकर कशी आली? आई. अगं रश्मी, तू आताच तर गेली होती, एवढ्या लवकर कशी आली? आई, तुम्हाला विनाकारण जोर जबरदस्तीने पाठवलं होतं सासर घरी. माझ्या सासूची तब्येत एकदम चांगली आहे, काही नाही झालं त्यांना. बरं झालं बाई, तुझ्या सासूची तब्येत चांगली आहे, पण तू काही दिवस तर तुझ्या घरी राहायचं असतं ना. वा 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 आई, तू तर कमालच केली. हे जर वहिनीनं बोललं असतं ना तर मला वाटलं असतं की वहिनीला मी पसंत नाही म्हणून. पण तू माझी आई असून मला घरातून पळवून लावायलीस. इथे येऊन मी कोणती चूक केली? अरे मी आराम करायला मी माझ्या माहेरात येणार नाही तर कुठं जाणार? पूर्ण दिवस मला घरी कामं राहतात. 24 घंट्यामधले 12 घंटे तर मी किचन मध्येच राहते. आता माझ्या ताकद नाही तिथले काम करायची. माझ्यानं होणार नाही तिथले काम आता. आहो ताई, तुम्ही इतक्या लवकर कस काय वापस आल्या? वा वहिनी वा. अरे नंदन घरी आली तुमच्या आणि पाणी सुद्धा विचारणा झाल्या तुम्ही आणि म्हणायल्या मला कसं काय आल्या म्हणून. आता जाऊन चहा नाश्ता करता का इथं उभं राहून बघता मला? ताई, हे कसं बोलताय तुम्ही? अहो तुमच्या सासूची तब्येत खराब होती की आणि तुम्ही लगेच वापस आल्या 2-3 दिवसामध्ये. याच्यासाठी विचारलं मी बस. ताई, तुम्ही तुमच्या सासर घरी गेल्या होत्या, एखादा 2 महिना तरी राहायचं असतं ना तिथं. तुम्ही कोण लागून राहिल्या माझ्या की हे मला प्रश्न विचारायला की मी किती दिवस राहायचं आणि कुठं राहायचं ते? जोपर्यंत माझं मन करेल ना तोपर्यंत मी इथंच राहणार. जेवढं घर तुमचं आहे ना तेवढंच माझं पण आहे. जास्त प्रश्न करू नका, जाऊन चहा बनवा. आई, 2 दिवस झाले तर माझं कोणतंच काम करणं आलं आता वहिनी. एक तर तू सांग, नाही तर मी माझ्या तरीक्यानं सांगल. ताई, असं आहे ना ताई की मी ना की माझ्या सासू सासऱ्याचा, नवऱ्याचा, लेकरायचा ठेका घेऊन ठेवलाय, तुमचा नाही ना तुमच्या नवऱ्याचा. समजलं ना तुम्हाला? हे कसं बोलताय तुम्ही? जेव्हा सासू सासरे नवरा तुमचा आहे तर मग नणंद पण तुमचीच राहणार ना. नंदला कसं वेगळं केलं तुम्ही? मी तुम्हाला वेगळं केलं नाही ताई,
पण मला तुमच्यासारखी नंद बिलकुल नको. बघितलं काय, बघितलं काय बोलत आहे तुझी सून माझ्याबद्दल. बघ तुझ्या पुढे अशी वागत आहे तर तुझ्या नंतर काय कराल माझ्यासोबत. अगं सुनबाई, असं कसं बोलायली तू. अगं तू तुझ्या नंदाची सेवा नाही करणार तर कोण करणार मग. हो आई, असते ना नंदाची सेवा, आणि वहिनीच करतात. पण त्या नंदाची सेवा केली जाते जी कधी कधी तरी येते. महारात राहणाऱ्या नंदाची कोणी सेवा करत नाही, आणि मी पण नाही करणार. आई तुम्ही सांगा, यांचे सासू सासरे एवढे म्हातारे झाले तर त्यांची सेवा ह्या करू शकत नाहीत, तर मग मी यांची सेवा का करू. यांना काय झालंय. आणि जेवढं काय करायचं होतं ना ते मी आतापर्यंत खूप केलं, तुमचं पण आणि तुमच्या नवऱ्याचं पण. पण आता होणार नाही माझ्याकडून, यापेक्षा जास्त सहन नाही करू शकत मी. आता जर तुम्हाला यापुढे इथं राहायचं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत घरातले कामं करावे लागतील. नाहीतर मी तुमचं आता यापुढे कोणतंच काम करणार नाही, ना तुमच्यासाठी जेवण बनवल ना तुमच्या नवऱ्यासाठी. बघितलं नाही, बघितलं ना तुझ्या अशा लाडक्या सुनेला कसं तोंड चालवते. बघितलंस ना किती ऐकवते मला ती. बघ तुझ्या डोळ्यानं थोडी पण लाज वाटेना झाली. बघ कसं तोंड चालवायली. कोणी ननंदा बोलल का एवढं. माझी काही इज्जत नाही का आई. असं आहे ना ताई की तुम्ही 10 दिवस सासर घरी राहता आणि 6 महिने माहेरात राहता, तर मी तुमची कशी इज्जत करू आणि कशी सेवा करू. तुम्ही एकट्या राहा तर गोष्ट वेगळी आहे. अरे तुम्ही तुमच्या नवऱ्याला बी सोबत घेऊन राहता. अरे त्यांची सेवा मी का करू. शेवटी त्यांची आई वडील आहेत, ते त्यांच्या आई वडिलांची सेवा करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्याची सेवा नाही करू शकत, तर मग मी तुमची सेवा का करू. नाही करणार, नाही करणार.